श्री गणेशाय नमः. गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय 18 कपटी दैत्यवध. श्री गणेशाय नमः. ज्योतिषशास्त्र विशारद हे मनामात दुर्मद मुद्रिका गाते करद हरिसी पद नमो तुझे सत्यवती हृदय नंदन मने हे ताम रसायन तुझ्या मुखापासून भृशून्याख्यान परिशीले सुंदर दिवसी काय कथा झाली ते सत्य लोकनाथा सांग मृत यासेता तृप्ती सर्वथा नवे मज देखुनी व्यासाचा आदर कंजज मने सादर परिसे कथा पवित्र अज गोत्र कुलेशजे ब्रह्मोदय झालियावरी राजानी जगत्केशरी नित्यकर्म परमादरी सारिती शास्त्री प्रदीपाद्य जय वर्णाश्रम विरहित कर्म करावे विद्युक्त कर्मत्यागे भ्रष्ट होत पुण्यनर्थ बहुतेने जनकाधिक जय ज्ञानी लोकसंग्रहाची आचरणी दाविती निष्काम मने मुक्ती जन तेजगी पूर्णकाम विनायक झाला असे द्विज बाळक यास्तो कर्म आचरणी लोक तरी अनेक भावार्णवी राजा आणि मुनिनंदन दोघे सत्यकर्म सारून राये सेविले भद्रासन दैवे केले गमन क्रीडार्थ तव नरांतकाचा दानव ज्योतिषशास्त्रज्ञ वाढव होनी आला भिन्नव नृपपुंगव समीपतो तालीय पुस्तक सामकरी दक्षिणकरी माळधरी पितांबर विद्युत्वरी नेसला श्री उपवस्त्र गोपीचंदनाचे टिळे द्वाशांगे द्वादशांगे लाविले दीर्घस्थळ श्रश्रू स्मरूर श्मश्रूरुळे हृदय कमळेपर्यंत काशीराजा समीपाला राय उठुनी सन्मानिला नमुनी यासनी बैसविला कुशल दयाला नृपुसे कोठुनी झाले आगमन काय तुमचे अभिधान काय तप काय ज्ञान विद्या कोण तुझ मध्ये मजवरी कृपा करुण सत्य करी गा कथन कृपानिधी तुम्ही ब्राह्मण सेवक जन मी तुझे राय ऐसा प्रश्न केला ब्राह्मण अनुक्रमे दयाला निवेदी घे मजवशी मसला अभिधानाला असे मज गंधर्व लोकाहून माझे झाले आगमन तुझे आश्रय करून वास्तय करीन इच्छा घे भूत भविष्य वर्तमान शांतिक पुष्टिक ज्ञान सर्व आहे मज लागून करचे प्रश्न तो मी सांगे मागे अरिष्टभूत झाली पुढे याहून आगळी होतील चिन्हे कळली म्हणून ये वेळी आलो सांगावया ऐकून दयांचे वचन काशीराज म्हणे त्या लागून की निमित्ते मी अरिष्टे निर्माण झाली ते कथन करी मज पुढे काय होती ती सत्य सांगे मज प्रती मजा आली प्रजिदी स्वसदनी निश्चित ठेवीन तुझा ऐकून नृपांचे वचन बोले कपटी ब्राह्मण जोवर या कश्यपनंदन संधी तुझे जाण विनायक हा सकळ विघ्नाचा ईश्वर यास्तो ना विघ्नेश्वर हा जेथे तेथे विघ्नापार नृपरा उत्तरी जाण सत्य तरी संचार नाही जयावनी तेथे येथे तेथे येथे टाकुनी आलिया निर्विघ्न सदनी नांदाल पट्टणी सर्व तुम्ही माझे वचन नायकासी त्याचा त्याग न करीसी तरी आजपासून 14 दिवशी नगर बुडविसी जळात त्यापासून जरी वाचेल तरी हे पर्वते पूर्ण चूर्ण होईल येथे संशय धरशील तरी पावसील सद्य जाणत पूर्व उपद्रव जाणून राशी विश्वास धरून तरी सर्व काळ समान नाही सज्ञान जाणिधी कपटी लुब्ध अतिशूर अशुची उन्मत महाक्रूर याचा विश्वास नृभवर धरिता स्वघात सत्वर पावती राज्य कामाशाचे नाशक हे जाणावे सम्यक हे जाणावे नृपटिळक आलो सांगे देखो तुझा प्रती राज्यनाश तुझा होऊन स्वकीय करावे कथन हिताहित केले निवेदन जाणून रुचेल ते करी ऐकून तयाची वाणी राजा मने परिसी मुनी आदितानाघात ज्ञानी कथली दोन्ही तुवा मज तत्त्वज्ञान जाणसी परिमिथ्या भाषण करसी असा प्रत्यय आलियामसी जैन तुमसी वेतन पुढलाची हित हित जाणदी परिस्वार्थी तत्पर न होती जे पडत मूर्ख बोली तेजी घात करती आपुलाच ज्ञानी तयासी म्हणावे जेने गीत आपले जाणावे आत्मघातापासून काढावे जेने आपण स्वभावे आपणा जरी एके आता सावधान गणका वाळक यातीन म्हण हा परब्रह्म जनार्दन कश्यपनंदन जोगासे वन ध्यास नरकामांत नगजानाथ सूर समस्त ब्रह्मांडे रची खचितानंद स्वइच्छित जगदात्मा हा निश्चय जरी तुझे मनी नयेत तरी कणवनी टाकून या लागुनी मम सदनी सत्वर याचा द्वेष करू आले ते येणे बहुत संहारिले स्वद्वेष्टा ऐसे जाणितले तरी कैसे स्थापिले जाईल अनिष्टयाचे मानसी समर्थ कोणासी दयासी येणे रक्षिले नगरासी उत्पादासी निवारून त्या इंद्राचा करी अनिंद्र अनिंद्रासी करी इंद्र रंगासी ते पूर्णभद्र हा समुद्र गुणरत्नाचा लघु ते गुरी करे गुरु ते तृणापरी उंच नीच अवधारी ईश करी अनिश्वर ऐकुनी रायाची वाणी गणकृदय तप्तमनी नेत्रा रक्त करुणी बोले वचन नृपासी किंचित खाले पाहुन मने केले गीत कथन तुझा निष्ठायसे भासून अमान्य वचन करसी माझे जाण त्याचे वचन
सज्ञान बनी लंगुन स्वैच्छले वर्तती जन ते दुःख दारुण पावते आता एके नृपती बाळ दाखवी मज प्रती लक्षणे पाहून येतामध्ये कठीण स्थिती दयाची मग दूता ते धाडून खेळता मुदी नंदन पाचिरले अवघे जना तव जगत जीवन पुढे आला धावून गणकापासी आला नमस्कार इतिहासी स्वामी कुठून आगमनासी केले अम्मासी सांगावे सामुद्रिक लक्षणे जानसी ज्योतिषशास्त्र म्हणवेसी भूतभावी वर्तमानासी तो हे विषयी विचक्षण परिमिभूषण काही एक ते मसाम्य सम्यक ऐसा बोलिला मुनी बाळका कोणी गणक कापी म्हणे मग किंचित धैर्य अवलंबून बोले कपटी ब्राह्मण मनी तर्की म्हणे गमन कैसे येथून होईल माझा ज्याने दुष्ट महाबळी मर्दुनी केली त्याची होळी स्वस्ती गमन या काळी कैसे होईल वेळी नेनवे मग शिशूचे करपंकज हाती धरून बोले द्विज मने शुभाशुभ बाहुज कठीण तुझं परिषदे आजीपासून 14 दिवशी उपा माझी तू पडसी त्यापासून वाचलासी तरी मग्न होती अंधकारी वाचलासी त्यापासून तर होईल पूर्वपतन तेने घोसील तो चूर्ण अरिष्ट संपूर्ण ऐशी गवती सेखी काळापुरी दोघे येती ते तू ते जिवंत भक्षरी ऐशी अरिष्टाची निवृत्ती होय याचा प्रतिकार करेन मी ऐशी अक्षयापासून मुक्त व्हावया जाणं माझ्या संख्येच्या हरिदीनं अन्य स्थान सेवावे पुन्हा तुझं येत करतो तू या पायांची शपथ ऐकून कश्यप सुद्धा स्वयजातंतरी गृही मुद्रिका नृपहस्तीची निर्भीत मुक्त रत्नाची मुठीत घेऊन द्विजाची परीक्षाची पाहे जगतपदी विनायके म्हणे गणकासी सत्तर सांगे अम्मासी आमचे महावस्तूसी कोणी नेले अम्मासी सांगपा केव्हा सापडेल अम्मासी प्रत्यय आली या वचनासी सत्यमानु गणकासी कदले भविष्यासी तू आते ऐसे विनायक बोलिला गणक मनी विचारित झाला मने सापडेल ते मजला देशील तयला तरी सांगेन तथास्तु मने भगवान सांगसी ते मी देईन येर मने मुद्रिका ग्रहण केले असे जण तू आशस्ती वाडावजे नलवेशधारी बोलिला ते जगत केशरी ऐकुनी मुद्रिका अभिमंत्री हृदयावरी टाकी त्याच्या मुद्रिका रगरी लागता विकळ पडला तत्वदा वज्रपाते जे विपर्वता ते व्यवस्था जागली धारापृष्टी लंबायमान दैत्य पसरला संपूर्ण हात पाय झाडी प्राण देहापासून गेला पायी पूर्वरूप अवलंबिले दीर्घ शरीर पडले तेने नगर चूर्ण गेले वृक्ष गेले पाश्वादिक काशीराज देखून आश्चर्य करती सर्वजन दैत्य कपटी ब्राह्मण होनी माया दाविली सत्य वाटले अम्मासी परिहाजाने पद्मावासी मारले दीर्घ दैत्यासी आनंदेवासी जागला तेही पुष्पवृष्टी गेली स्वर्ग भुवाद्य वाजली घोषे खंबूर सातळे शब्द गोंधले ते वेळी सर्वत्र मिळून वाराणसी चैत्यन करते झाले स्तमन आला कपटवेशी ब्राह्मण श्रम निर्माण करावया परियेने नाही काही केले हे कार्य केले उत्तम गेले दुर्यत्नियाते वधिले जाणून बाळे कपट हा बाळ नवे विश्वंबर पुत्रवय धराभार कश्यप मंदिरी अवतार करुणाकर धरिता नानने मैत्य करुण करवे दैत्य संहारण धारामर गोपाळदान संस्थान देवांजे धर्मवृद्धी करावयासी सकुंदला महिसी मुद्रिका घाते दैत्यासी पडला भूमीसी विकळ महाबळी निशाचर पडला त्या कोणी समीर हा निर्गुण निर्विकार परात्पर ब्रह्मदे असे करून यास्तवन केले सर्वांगी पूजन राय विप्रा लागून अपारदान दिदले विजाचरण बंदीजन कृपर अनाथदीन ते असे देव विनयाधन राय संपूर्ण तोशिले नागरिक जन सन्मानिले तांबूल देऊन विसर्जिले देवे बाळक मिळविले खेळ रंबिले नानविध येऊनी बाह्य प्रदेशी अज्ञानवत बाळासी क्रीडा करे विश्वविलासी तो श्रुतीशी अगोचर जो स्वानंद विठिजलिंग जो काळत्रय अभंग जया सन्निधाने जग वर्धे पतंग शशी जय जय जो नित्य निरंजन निर्गुण परब्रह्म सनातन तो दासा होणे सगुण चरित्र पावन करितसे श्री श्री गणेश पुराणे उत्तरखंडे कपटे दत्यवदन नाम अष्टादशोऽध्याय गोडा।